पुढील 2 दिवस उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण. भारतीय हवामान विभागाचा अंदाज. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार आणि मेहकर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. पावसामुळे संत्रा ज्वारी पिकाचं मोठं नुकसान. शेतकरी चिंतेत. अमरावती जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. पावसामुळे वातावरणामध्ये गारवा. हिंगोलीमधल्या वसमत शहरासह ग्रामीण भागामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. उकाड्यानं त्रस्त वसमतकरांना पावसामुळे काहीसा दिलासा, मात्र पिकांचं नुकसान. वाशिम जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. शेतकऱ्यांचा काढणीला आलेला कांदा, हळद आणि आंबा पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता. यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात जोरदार पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान. तर कोकणात सुद्धा अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पाऊस कोसळल्यानं वातावरणामध्ये गारवा. नागरिकांना काहीसा दिलासा, मात्र फळ पिकांना अवकाळीचा फटका. मुंबईसह पुण्यातील तापमानामध्ये मोठी वाढ. पुढील आठवड्यामध्ये तापमानामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता. शिवाय एप्रिल आणि मे महिन्यामध्ये उष्णतेत प्रचंड वाढ होण्याचा अंदाज. सलग तिसऱ्या दिवशी परभणीचं तापमान 40 अंशांवर. परभणीकर उकाड्यानं हैराण. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील दुष्काळ सदृश भागातील परिस्थितीचा घेतला आढावा. पाणी टंचाईग्रस्त भागामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश. राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती अतिशय गंभीर. शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले. यावरती राजकारण करू नका. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. मुंबईमधील वांद्रे वरळी सी लिंकचा टोल वाढला. 1 एप्रिलपासून टोलच्या रकमेमध्ये 18% वाढ. त्यामुळे चारचाकी वाहनांना आता 100 रुपये टोल द्यावा लागणार. उद्या तिन्ही रेल्वे मार्गांवरती मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवरती माटुंगा ते मुलुंड, हार्बरवरती पनवेल ते वाशी आणि पश्चिम मार्गावरती चर्चगेट ते मुंबई सेंट्रलच्या दरम्यान ब्लॉक. यंदा मालमत्ता खरेदी विक्रीमध्ये मोठी वाढ. वर्षभरामध्ये 48,000 कोटींचा मुद्रांक शुल्क महसूल जमा. चालू वर्षामध्ये 27 लाखांहून अधिक दस्तांची नोंदणी. भारतरत्न पुरस्कार प्रदान सोहळा आज नवी दिल्लीमध्ये पार पडणार. पी व्ही नरसिंहराव, चौधरी चरण सिंह आणि कर्पुरी ठाकूर यांचे कुटुंबीय आज पुरस्कार स्वीकारणार. आज प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि शरद पवार अलिबागच्या दौऱ्यावर. दिवंगत शेकापच्या नेत्या आणि माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांच्या कुटुंबियांची घेणार भेट. वंचितनं आमच्यासोबत यावं यासाठी अजूनही प्रयत्न. महाविकास आघाडी संदर्भात अजूनही दरवाजे उघडे. शरद पवार यांचं वक्तव्य. वंचितला पहिल्या दिवसापासून सन्मानजनक वागणूक दिली. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया. 3 जागांच्या प्रस्तावानंतर रामटेकच्या जागेचाही प्रस्ताव होता. राऊतांची माहिती. प्रकाश आंबेडकरांसोबत युती करण्यास एमआयएमची दारं उघडी. इम्तियाज जलील यांचं आंबेडकरांना युतीचं आवाहन. प्रकाश आंबेडकरांचा बैठकीला न बोलावून वेळोवेळी महाविकास आघाडीकडून अपमान. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळ यांची महाविकास आघाडीवरती टीका. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप सानंदा यांचं काँग्रेस अध्यक्ष आणि राहुल गांधी यांना भावनिक पत्र. वंचितला महाविकास आघाडीमध्ये सामील करा आणि अकोल्यातून प्रकाश आंबेडकरांच्या विरोधामध्ये उमेदवार न देण्याची पत्रातून केली विनंती. 2 एप्रिलपर्यंत भाजप विरोधात आघाडी उभी करणार. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची माहिती. तर विविध संघटनांशी आमची चर्चा सुरू. आंबेडकर यांची प्रतिक्रिया. ओबीसी बहुजन पार्टीनं वंचितचा प्रस्ताव फेटाळला. आंबेडकर जरांगे एकत्र आल्यास सहभागी होणार नाही. प्रकाश शेंडगे यांची घोषणा. कोल्हापूरमध्ये शाहू महाराज आणि अकोल्यातून प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देणार. शेंडगेंची माहिती. जलील संपले असं खैरेंनी 2019 मध्येही म्हटलं होतं. त्यांच्या मताचा मी आदर करतो, पण आता त्यांचं वय झालंय. यावेळी तरी त्यांनी जाती धर्माच्या आधारावरती निवडणूक न लढवता विकासावरती लढवावी. जलील यांचा सल्ला. मनोज जरांगे यांची आज अंतरवाली सराटीमध्ये बैठक. बैठकीमध्ये जरांगे निवडणुकीविषयी समाजाची भूमिका स्पष्ट करणार. मनोज जरांगे स्वतः उभे राहिले तर त्यांना पाठिंबा देणार. अन्यथा जालना, बीड आणि नाशिकमध्ये मराठा समाजानं सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदान करावं. जालन्यामध्ये सकल मराठा समाजाच्या बैठकीमध्ये ठराव. वसंत मोरे आज अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांची भेट घेणार. पुण्यामध्ये वसंत मोरेंनी मराठा समाजाशी देखील केली होती बातचीत. शरद पवार गटाची आज पहिली यादी जाहीर होणार. बारामती, शिरूर, नगर आणि दिंडोरीसह भिवंडीच्या जागेवरती उमेदवार जाहीर करणार.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके यांच्याकडून अखेर राजीनाम्याची घोषणा। लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी विधानसभा सदस्यपदाचा राजीनामा। पारनेर येथील सुप्यामध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात केली घोषणा। महायुतीच्या काळामध्ये जिल्ह्यातील काहींना मंत्रिपद मिळाली। पालकमंत्र्यांनी मला संपवण्याचा घाट घातला। नाव न घेता निलेश लंके यांचा राधाकृष्ण विखे पाटलांवरती आरोप। अमित शहांकडे तिकीट मागण्यासाठी गेले, मात्र इकडे येऊन सांगतात कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी गेले। नाव न घेता निलेश लंके यांची खासदार सुजय विखेंवरती टीका। आमदार निलेश लंके खांद्यावरती बंदूक ठेवून काही लोक राजकारण करतात। राष्ट्रवादीचे आमदार निलेश मिटकरी यांची टीका। माफ करा, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची टीका। शरद पवार पक्षाला नगर लोकसभेची निवडणूक लढवायची होती, तर रोहित पवारांना मैदानात का उतरवलं नाही, मिटकरींचा सवाल। माढा लोकसभा उमेदवारी प्रकरणामध्ये मोहिते पाटील आणि रणजित सिंह निंबाळकरांमध्ये तिढा। हाच तिढा सोडवण्यासाठी आज भाजपचे गिरीश महाजन अकलूजमध्ये मोहिते पाटील यांच्या शिवरत्न या निवासस्थानी पोहोचणार। काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश। तुतारीच्या चिन्हावरती लढणार वर्धा लोकसभेची जागा। शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये झाला पक्षप्रवेश। सर्व काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर माझ्या नावावरती शिक्कामोर्तब। आज संध्याकाळी 4 वाजता जयंत पाटील उमेदवारीची घोषणा करणार, अमर काळे यांची माहिती। महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते 5 जागांसंदर्भात आग्रही। सांगली, भिवंडी, मुंबई उत्तर पश्चिम, ईशान्य मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या जागांवरती दावा सोडणार नाही, काँग्रेस नेत्यांची भूमिका। महाविकास आघाडीमधील वादग्रस्त जागांवरती मैत्रीपूर्ण लढती करण्याचा काँग्रेस नेत्यांचा सूर। सांगली, भिवंडीसह मुंबईतील जागांवरती तिढा कायम। राष्ट्रवादी शिवसेना ऐकत नसेल तर मैत्रीपूर्ण लढतीची भूमिका। काँग्रेसनं महाराष्ट्रामध्ये कधीच आमच्याशी प्रामाणिक राजकारण केलं नाही, खासदार प्रफुल्ल पटेल यांचा आरोप। तर काँग्रेसपासून आम्ही वेगळे झालो कारण आमचा विचार बदलला होता, पटेल यांचं वक्तव्य। सध्या जेलमध्ये जाण्यापेक्षा भाजपमध्ये गेलेलं बरं अशी चर्चा सुरू। प्रफुल्ल पटेल यांना सीबीआयने दिलेल्या क्लीन चिट प्रकरणामध्ये शरद पवार यांचा मिश्किल टोला। भ्रष्टाचारी सरकारला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी महायुतीचं प्रॉपर पोस्टमार्टम करू। भ्रष्टाचारी लोकांचं एक संघटन महाराष्ट्रामध्ये सत्तेत बसलंय। भंडाऱ्यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा महायुती सरकारवरती निशाणा। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी नेत्यांची रीघ। सागर आणि वर्षा या दोन्ही शासकीय निवासस्थानी इच्छुक उमेदवारांचं भेटसत्र सुरू। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उदय सामंत आणि शंभूराज देसाई यांच्या वर्षा निवासस्थानी चर्चा। छत्रपती संभाजीनगर, पालघर आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। भारतीय निवडणूक आयोगाकडून एक्झिट पोल संदर्भामध्ये अधिसूचना जाहीर। येत्या 19 एप्रिलला सकाळी 7 वाजल्यापासून ते 1 जून संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत एक्झिट पोलच्या प्रक्षेपणापर्यंत निर्बंध। 31 मार्चला रामलीला मैदानावरती इंडिया आघाडीची सभा। केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात काढणार भव्य रॅली। उद्धव ठाकरे, शरद पवारही राहणार उपस्थित। राज्यामध्ये काही वादग्रस्त जागांचा तोडगा दिल्लीच्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये काढला जाईल, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती। तर ज्या ठिकाणी काँग्रेसची ताकद त्या जागा मिळाल्या पाहिजे, ही कार्यकर्त्यांची भूमिका। गुंजमणी धरणाच्या संदर्भामध्ये काही तांत्रिक मुद्द्यांवरती चर्चा, विजय शिवतारे यांची माहिती। तर निवडणूक लढण्याच्या संदर्भामध्ये अधिकृत भूमिका आज घोषित करणार, शिवतारे यांची प्रतिक्रिया। बारामतीचे इच्छुक उमेदवार विजय शिवतारे यांनी घेतली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट। कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेणार, शिवतारेंची प्रतिक्रिया। चिन्ह आणि पक्ष जाऊन कमळ चिन्हावरती लढण्याची परिस्थिती, अजित पवार पक्षावरती येणार। आमदार रोहित पवार यांचा अजित पवार पक्षाला टोला। तर अजित पवार पूर्वीपेक्षा वेगळे बोलायचे आणि आता वेगळं बोलतात, रोहित पवारांची टीका। आमदार रोहित पवार यांनी टीका करण्याच्या आधी आजोबांचा इतिहास अवगत करून घ्यावा, भाजपचे महासचिव विक्रांत पाटील यांची रोहित पवार यांच्यावरती टीका। इंदापूर संदर्भामध्ये हर्षवर्धन पाटलांनी घेतली फडणवीसांची भेट। प्रत्येक पक्षानं युती धर्म पाळलाच पाहिजे, अजित पवार यांचं नाव न घेता हर्षवर्धन पाटील यांनी सुनावलं। माझा विचार होता माढाची जागा धनगर समाजाला द्यावी।
मतदार पळवतात हे माहीत होतं, पण या निवडणुकीमध्ये उमेदवार देखील पळवतायत. महादेव जानकरांवरून शरद पवारांचा महायुतीला टोला. ठाकरे गटाचे दिनेश बुब यांचा बच्चू कडूंच्या प्रहार पक्षामध्ये प्रवेश. नवनीत राणा यांच्या विरोधामध्ये बुब यांना अमरावती लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी जाहीर. भिवंडी लोकसभेवरती शरद पवार पक्षाचा दावा चुकीचा. काँग्रेसचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांची प्रतिक्रिया. तर भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचं संघटन मजबूत, चोरगेंची माहिती. चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांचा काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा. प्रकाश देवतळे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता. हातकणंगले लोकसभेनंतर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातही भाजप कार्यकर्त्यांची नाराजी. गेल्या वेळी आम्ही मदत केली, मात्र 5 वर्षात आमचे फोन उचलले नाहीत. भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांची नाराजी. नाशिक लोकसभेवरून छगन भुजबळ आणि हेमंत गोडसेंमध्ये रस्सीखेच. नाशिकच्या जागेवरून भाजप पुन्हा एकदा आक्रमक. भाजप पदाधिकाऱ्यांचा राजीनामा देण्याचा इशारा. महायुतीमध्ये नाशिकच्या जागेचा तिढा कायम. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी हेमंत गोडसे पुन्हा एकदा ठाण्यात. गोडसेंची श्रीकांत शिंदे यांच्यासोबत चर्चा. तर 1001% मला उमेदवारी मिळेल, हेमंत गोडसेंचा दावा. बीडमध्ये दरवेळी भाजपच्या विरोधात लढणारा उमेदवार भाजपमध्ये येतो. लोकसभा उमेदवार पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया. तर बजरंग सोनावणे सध्या तरी विरोधात, मात्र काही सांगता येत नाही, पंकजा मुंडे यांचा सूचक इशारा. लोकसभेला जागा नाही तर केंद्रामध्ये कॅबिनेट आणि राज्यामध्ये मंत्रिपद आणि विधानसभेसाठी 6 जागा द्या. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी. तर मी एनडीए आघाडी सोबतच राहणार, आठवलेंची प्रतिक्रिया. महाविकास आघाडीमध्ये कुठलीही बिघाडी नाही, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची माहिती. तर अजित पवारांनी शोध घ्यावा की विजय शिवतारे यांचं स्क्रिप्ट रायटर कोण, अंधारेंचा टोला. ठाकरे गटानं उत्तर पश्चिम मुंबईमधून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी दिल्यानं संजय निरुपम नाराज. संजय निरुपम रविवारी मोठी घोषणा करणार. अर्चना पाटील चाकूरकरांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. आज अर्चना पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार. अर्चना चाकूरकर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून. दिल्लीमध्ये खासदार नवनीत राणा यांनी घेतली अमित शहांची भेट. भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राणा शहांच्या भेटीला महत्त्व. अमरावतीमध्ये कमळच फुलणार, नवनीत राणा यांचा विश्वास. भंडारा गोंदिया लोकसभेसाठी बसपाकडून भाजपचे माजी महामंत्री संजय कुंभलकर यांना उमेदवारी. तर मतदारसंघामध्ये भाजप, काँग्रेस आणि बसपा अशी तिरंगी लढत होणार. बुलढाण्यामध्ये महायुतीचा भव्य मेळावा. महायुतीच्या प्रतापराव जाधव यांना निवडून आणा, आमदार संजय गायकवाड यांचं आवाहन. तर मी अर्ज भरला म्हणून प्रतापराव जाधव यांना उमेदवारी, गायकवाड यांचा दावा. महायुतीचे सर्व घटक पक्ष भाजपसोबत ताकदीनं उभे. सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांची प्रतिक्रिया. तर कार्यकर्त्यांच्या जीवावरती महायुती सोलापूरचा गड जास्त मताधिक्यानं जिंकणार, सातपुतेंचा दावा. बोईसर ग्रामपंचायतचे शिंदे गटाचे उपसरपंच नीलम संखे यांच्यावरती गुन्हा दाखल. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणामध्ये कारवाई. आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेतल्यानं गुन्हा दाखल. ठाण्याच्या कोपरीमधील चैत्र नवरात्र पूजेच्या मंडप पूजनाला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रामटेक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचार रथाचं उद्घाटन. वर्धा जिल्ह्यामधील 1,04,634 शाळकरी विद्यार्थ्यांचं नातेवाईकांना पत्र. मतदानाचा हक्क बजावण्याचं पत्रातून आवाहन. लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी 1,469 शाळा उपक्रमामध्ये सहभागी. मतदानाच्या हक्कासाठी पालघरमध्ये जनजागृती. पालघरच्या स तु कदम विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी साकारली 150 फुटांची देशाचा नकाशा दाखवणारी मानवी रांगोळी. या उपक्रमामध्ये सुमारे 700 विद्यार्थ्यांचा सहभाग. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची बनावट संघटना स्थापन करून आगामी निवडणुकीमध्ये काँग्रेसला पाठिंबा देत माजी नगरसेवक जनार्दन मून यांची घोषणा.
संबंधित प्रकारानंतर सोशल मीडियावरती चर्चांना उधाण, या प्रकरणामध्ये कारवाई करण्यात यावी, खऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मागणी. नाशिकच्या मालेगावमधील फरहान हॉस्पिटल परिसरामध्ये आगीनं रौद्ररूप धारण केल्यामुळे 100हून अधिक पॉवरलूम यंत्र जळून खाक. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट. वाईल्ड लाईफ ट्रॉफीची भारताबाहेर तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एनआरआयला अटक. पलजीत सिंग पॉल ललवानी असं या एनआरआयचं नाव. हा 24 मार्चला अमेरिकेसाठी रवाना होत असताना विमानतळावरच्या सुरक्षाकर्मींनी त्याला अडवलं. ग्रीस आणि अफगाणिस्तानमध्ये भूकंप. ग्रीसमध्ये 5.8 रिश्टर स्केल तर अफगाणिस्तानमध्ये 4.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची माहिती. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा भारताच्या दौऱ्यावर. यावेळी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याकडून युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांचं हैदराबाद हाऊसमध्ये स्वागत. आयपीएल 2024च्या 10व्या सामन्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवरती 7 गडी राखून विजय. केकेआरनं 16.5 षटकांमध्ये 186 धावांसह विजयावरती नाव कोरलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.